काय झालं? असं का बसला? काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतंय आम्हासनी. तिघीसनी बी? वय का? कोणी काय बोललं का? काय झालंय का? अरे 2 दिवस झालं गुरं बिथरल्यागत करतात, कोंबड्या इकडे तिकडे पळतात आणि आग लागल्यावर कसं होतंय तसं झालंय घराभोवती. तू या आधी का नाही सांगितलं मला? काय चाललं हाय आमचं आम्हासनी समजणं झालंय. सत्ती कवा कवा ऐकली असते घरात. तू आहेस ध्यान दे. सत्ते, अगं तू तरी सांगायचंस की. तुमचं ध्यान घरात असेल तर सांगायचं ना. घरात पाय राहत नाही तुमचा तर मग कसं ना काय सांगायचं तुम्हासनी. मामा ते देवप्पांची संधी करत नसत्याल ना? हो नाही, देवप्पा पंढरपूरला गेला आहे. तो गेला असला तरी बाकीचे आहेतच की. हे समज कोण करत असेल र? काळभैरी. काळभैरी? वय कुठंतरी 4 गोष्टी शिकायच्या आणि काहीतरी करत बसायचं. पर त्यासनी ठाव नाही कोणासंग करत आहे त्यो. मग आता आपण काय करायचं आहे? काय करायचं ते माझं मी बघीन. तुम्ही नका काळजी करू. बाळू, अरे काय चाललं हाय? आता काय झालं? उगा भोळा बनू नका. हे असं कोड्यात बोलायचं असेल तर मला नाही बोलायचं. जे काय आहे ते सवनं बोला. मेंढ्या घेतल्यास तर ठीक होतं, पर गाय आणि वासरू आणायची काय गरज होती? सत्ते, तुला सांगितलं होतं ना मग कशा पाय आणल्या आहेत ते. तिला काय सांगतो? मला सांग. आता गाय आणि वासरू आणलेलं तिनंच सांगितलं आहे ना व. मग कशा पाय आणल्या ते नाही सांगितलं का? नाही. तुला सांगता येईना काय? न सांगता याय काय झालं? सांगतो की. आता मेंढ्या घेऊन बाहेर चराय जाणार म्हणलं गडी माणसं संघ असणार. त्यासनी दूध दुभत होईल म्हणून घेतले आहेत काय? भाड्या आपल्या हायतच की. दुसऱ्या कशा पायी घेतल्या? तुझ्या आहेत त्या. माझ्या म्हणून घेतल्या आहेत. अरे पण हे समजा सांभाळायचं कुणी? कोणी म्हणजे? अगं म्या आहे की. सत्याव हाय, लगम हाय. तुला काय बी करायला लागणार नाही आणि तू काय करायचं बी नाही. आणि हा गडी माणसं बी येतील ते बघतील की समज. अरे पर मी काय म्हणते? आता पर बेर काय नाही. माझं मी करीन सम. तू नग काळजी करू. मी काम करत असताना मध्ये खोडा नाही घालायचा. घड बोल तिथं. मूग खाल्ल्यासारखं बोलू नकस. बघा विचार करा. हो कोणाची बैलगाडी? कोण आहे?
अयो तात्या मला तर कळू दे रे, कोण आहे म्हणून काय विचारतोस? अयो पाटील. अयो यो राम 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 पाटील. राम 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 सिद्धरामया राम राम. अकोला गावात तुमचं स्वागत. कसे आहात तुम्ही? म्हणजे लय दिवसानं भेटलं ना आपण. अयो मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? चांगलं आहे चांगलं आहे. अयो तुम्हीच आम्हाला विसरलात की हो पाटील? नाही नाही तसं नाही. आता इसरलं असतं तर मी आलो असतो का तुमच्याकडे भेटायला? हा आता वाड्यावर जाऊ आणि मस्त गप्पा मारू. आता नग नग मागणं का तर येतो ना मी आता जरा. अयो यो यो अकोळ गावात आलात आणि वाड्यावर येणार नाहीत? नाही नाही तसं नाही. काय माहितीये का, जरा वेगळं काम होतं ना म्हणून. अयो वेगळं काम काय? ते आता ते तुमच्या इथं काळभैरी कोणी आहे का? अयो कालभैरी? अयो आहे, पण त्याच्याकडे काय काम? त्याचं काय माहितीये का, मी असं साधू बिदूला नाही मानत, त्याच्या असल्या गोष्टी नाही विश्वास. पण काय आता त्याच्याबद्दल बरंच ऐकलं, म्हणलं जरा त्याला भेटून यावं. जरा वेगळी अडचण होती ना. अयो अडचण? कसली अडचण? ह्यो माझा मुलगा. राम राम. राम राम. हे लग्नाला नाही म्हणतंय. हा? अरे इथं एवढे वरीत झाले मला लगीन व्हाय ना, तुमचं होतंय तर नाही कसे पाहिजे म्हणता? टाकायचं करण. ए पोपटा तोंड बंद कर की रे बाबा. पाटील लग्नाला नाही म्हणतो ते कळलं, पण कालभैरीकडे जाऊन काय करणार म्हणतो मी? काय झालं तर बघा म्हटलं, दुसरं काय. अयो हा काहीतरी करणार बघा. काय करणार आहे ते? काही नाही होत त्याच्या ज्यानी. आता इतके दिवस झाले त्या काळ बैरीसाठी मी लिंबू करतोय, नारळ करतोय, कोंबडा करतोय, तरी काही झालं नाही. आता काय होणार आहे? सिद्धरामया, आता मला सांगा, ह्याचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं? काय ते इथं सांगा. म्हणे मला गाडी बैलगाडी मागणं घेऊन जायला परत अशी. अयो नाही नाही, त्या तात्याचं काय ऐकायचं? त्याच्यासारखं एखाद्याचं काम झालं नाही म्हणून त्याच्यावर काही अविश्वास दाखवायचा? अय्यो नाही नाही. अयो हिमालयात जाऊन एका पायावर तप केलं त्यानं वर्षानुवर्ष. मोठा माणूस. अय्यो करेल काहीतरी. नक्की नव? अयो नक्कीच नक्कीच. मग जायचं नव? हा, चला 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 जा माझ्या मागे या, माझ्या मागे या. गंगूताई बोलायचं आहे का? वय म्हणजे बोल बोल, जे काय बोलायचं आहे ते बोल. हे बघ, तू काम करतो आहेस तेव्हा तुला खोडा घालायचा माझा काही विचार नाही. पर काळजी वाटते म्हणून बोलते. ठाव आहे मग बोल. तू म्हणतो आहेस का गडी ठेवायचं आहे? कुठलं असतील ते? कुठलं म्हणजे? मी तर का आधीच बघून ठेवलं आहे. तोय बघता येतील की. पर नीट पारखून घे. तू पडलास भोळा, लोक लुटून जातील तुला. हा असं काय बी व्हायचं नाही. ओळखीतलीच बघू. नाही कोणीच भेटलं तर तात्या आहेच की. हे बाबा, त्या तात्याचं काय सांगू नग.